डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 43. ठीक आहे प्रयाग, ही माझी लढाई आहे. मी लढणार आणि जिंकणार सुद्धा. आपल्याला न्याय नक्कीच मिळवून देईल मी. डोळे पुसत आध्या विक्रमच्या फोटोकडे बघत बोलून काहीशी निर्धार करत बाहेर निघून गेली, तर विक्रमच्या ओठावरची स्माईल जणू गडद झाल्यासारखी भासत होती. चांदगड. सम्राट हर्षल केशव काकाच्या घरी त्यांना भेटायला आले. सम्राटला बघून केशव काकाच नाही तर सगळेच काहीसे गोंधळले. लग्न झाल्यापासून तर तो इकडे फिरकलाही नव्हता. मग असे काय झाले की जवळपास लग्नाच्या 3 वर्षानंतर तो केशव काकाच्या घरी आलेला. नमस्कार काका. केशव काकाला बघताच सम्राट उभा होत हात जोडून बोलला. नमस्कार बेटा, तुम्ही अचानक इकडे कसे? काकाने त्याला बसायला खुणावत स्वतः दुसऱ्या खुर्चीवर बसले. तसे सम्राटने हर्षलकडे पाहिले. मी इन्स्पेक्टर हर्षल. आम्ही प्रयाग गायकवाडविषयी माहिती करायला आलो. हर्षलने बोलायला सुरुवात केली. तसे काका जरा घाबरले. हे बघा, मला त्यांच्याविषयी काही माहिती नाही. केशव काका चेहरा निर्विकार ठेवून बोलले. आबासाहेबांनी सांगितले तुम्ही आम्हाला मदत कराल. प्लीज काका, आम्हाला विक्रमविषयी सगळं जाणून घ्यायचे आहे. सम्राट बोलला. विक्रम? कोण विक्रम? आणि आबासाहेब, त्यांचा काय संबंध? केशव काका अधिकच गोंधळले. विक्रम आमचा भाऊ, म्हणजेच तुमचा सगळ्यांचा प्रयाग गायकवाड. सम्राट बोलला. तसे काका शॉक झाले. प्रयाग तुमचा भाऊ? काका शॉक होतच पुटपुटले. आणि आता त्यांच्या सगळं लक्षात आले. लग्नाच्या वेळी आबासाहेबांनी आध्याच त्यांच्या घरची सून होणार याची जबरदस्ती का केली असावी? आणि काही दिवसा पहिले काकांनी अभयला कॉल करून रियांशविषयी सगळी माहिती सांगितले होते. हॉलमध्ये अगदीच पेनड्रॉप सायलेन्स पसरले. केशव काका कसे सांगावे, कुठून सांगावे याची उजळणी करत होते. तर सम्राट हर्षल नेमकं भूतकाळाच्या गाभाऱ्यात काय दडलं असेल याचा विचार करू लागले. तेव्हाच एक नौकर त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आला. नको आहे आम्हाला. काका प्लीज लवकर सांगा, नेमकं काय झाले होते? सम्राट अगतिक स्वरात बोलला. लांबून आलात, पहिले चहा नाश्ता करून आराम करून घ्या. एवढ्या घाईने काहीच सांगू शकणार नाही. सांगण्यासारखं भरपूर आहे. भरपूर वेळ जाईल या सगळ्यात. काकांनी सध्या त्यांना सगळं सांगायचे टाळले. सम्राट हर्षलही जबरदस्ती करू शकणार नव्हतेच. मग त्यांनी नाश्ता करून आराम करायला निघून गेले. अहो, तुम्ही प्रयागविषयी खरंच त्यांना सगळं सांगणार आहात का? कमल काकू जरा काळजीच्या सुरात बोलल्या. हो, सगळं सांगावंच लागेल. काहीही झाले तरी प्रयागला न्याय मिळायलाच पाहिजे. काका निर्धार करत बोलले. अहो, ते सगळं ठीक आहे, पण ती लोक कशी आहेत माहीत आहे ना? प्रयागसोबत आध्याचे आईबाबांनाही सोडले नाही. त्यांना कळले आपण त्यांच्याविषयी सगळं सांगितले तर ते लोक आपल्याला जगू देणार नाहीत. कशाला घडलेले मुडदे उखडून काढताय? काकू घाबरून बोलल्या. याच भीतीने आजवर मी शांत होतो कमल, पण आता तो नराधम आध्याच्या मागे लागला. पहिले वाटलेलं काय हरकत आहे, तो श्रीमंत आहे, आपल्या आध्याला सुखात ठेवेल. पण मी विसरूनच गेलो त्यानेच आध्याला जन्माचे दुःख दिले. पण देवाची लीला अपार की आध्याचे त्या नराधमाशी लग्न नाही झाले. आपल्या हातून एक पाप होता होता राहिले. काका गंभीर स्वरात बोलले. डोळ्यात हलके पाणीही जमा झाले. त्यावर काकू शांत झाल्या. आध्या ऑफिसच्या दिशेने निघाली. डोक्यात सततचे विचार. रेहानला मात द्यायचे तर ती एकटी करू शकणार नव्हतीच आणि सम्राटशी या विषयावर बोलणे झालेच नाही. त्याच विचारात ती सम्राटच्या केबिनमध्ये गेली. टेबलवर दोघांची फोटो फ्रेम होती. तिने फ्रेम हातात घेत एका खुर्चीवर बसली. मिस यू, लवकर परत या. सम्राटच्या फोटोवरून हात फिरवत आध्या काहीशी नाराजीत बोलली. तेव्हाच तिचा मोबाईल रिंग होऊ लागला. स्क्रीनवर सम्राटचे नाव झळकत होते. तिने हसतच कॉल रिसीव्ह केला. आम्हाला मिस करत आहेस ना? पलीकडून सम्राटचा हसरा स्वर ऐकून आध्याने डोळे मिटत खुर्चीला रेलून बसली. आध्या हुंकारली. काय? तू आम्हाला मिस करत नाही?
हे चुकीचे आहे हा बायको. आम्ही तुला एवढे मिस करत आहोत. तुझ्याशिवाय इथे आम्हाला करमत नाही आणि तू साधे आम्हाला मिस करत नाहीस. सम्राट काहीसा चिडून बोलला. मग मला घेऊन जायचे होते. एकतर अचानक कामाचे निमित्त काढून निघून गेलात. आपले नीट बोलणेही झाले नाही की नीट भेटलोही नाही. तुम्ही तर तिकडे कामात असणार, पण माझे काय हा? खूप मिस करते सम्राट, प्लीज लवकर या. बोलता बोलता तिचा स्वर कातर झाला. बायको, रडू नको ना. आमच्यापेक्षा तर तू बिझी असतेस. ऑफिस, बायकांची मीटिंग, गावाला भेटे, किती कामं असतात तुला. आणि कामात मन रमले की आम्हालाही विसरून जाशील. तरीही तू टेन्शन घेऊ नको. आम्ही काम आटोपून लवकरच तुझ्याजवळ येतो. फक्त तू तुझी काळजी घे. कुठेही जाताना वीर नाही तर रघुला घेऊन जा. एकटी कुठेही जायचे नाहीस. सम्राट तिला सूचना देऊ लागला. ओके बाबा, कळलं, घेईल मी काळजी. आध्या हसतच बोलली. काही वेळा बोलून दोघांनी कॉल कट केले. आध्या कसलीशी फाईल चाळत होती की एक ओळखीचा स्वर कानावर पडला. ओ, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही इकडे कशा? रेहान हसतच आत केबिनमध्ये आला. त्याला बघताच आध्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. सॉरी, तुम्ही कोण? आणि विदाऊट परमिशन तुम्हाला आत कोणी येऊ दिले? आध्या त्याच्याकडे बघत काहीशी चिडून बोलली. रिलॅक्स, मी रेहान गाडगीळ, मिस्टर मोहिते पाटलांसोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे. नुकतीच डील झाली, त्यामुळे कंपनीमध्ये येणं जाणं होतच राहतो. बाय द वे, तुम्ही इकडे कसे? त्याला काही माहीत नसल्याच्या आविर्भावात रेहानने विचारले. ओनर आहे मी या कंपनीची, मिस्टर सम्राट मोहिते पाटीलची वाईफ. आध्या जरा गर्वात बोलली. रेहानने रागात मुठी आवडून घेतल्या. ओ, नाईस टू मीट यू मिसेस मोहिते पाटील. रेहानने जरा हसतच तिच्या पुढे सेकंडसाठी हात केले. मी अनोळखी व्यक्तींशी कधी हात मिळवत नाही. आध्या त्याच्याकडे रोखून बघू लागली. तसे रेहानने मूठ आवडून घेत हात मागे घेतले. बाय द वे, मिस्टर सम्राट कुठे गेले? दिसत नाही आहेत. केबिनमध्ये चौफेर नजर फिरवत रेहान बोलला. ते आज नाही आले. तुमचे काही काम असेल तर शेजारी केबिनमध्ये विराज आहेत, त्यांच्याशी बोला. एक्सक्यूज मी, बोलून आध्याने हातातील फ्रेम टेबलवर ठेवत लॅपटॉपवर कुठलीशी फाईल ओपन करून वाचू लागली. मला जेवढे इग्नोर करायचे तेवढे करून घे. लवकरच तुला असे मजबूर करेन की विचार करूनही तू मला इग्नोर करू शकणार नाहीस आणि तुझा तो सम्राट काहीच करू शकणार नाही. आध्याकडे एकटक बघत रेहान मनातच बोलला. आध्याने भुवई उंचावत त्याला पाहिले तसे तो बाहेर निघून गेला. याचे एक्सप्रेशन बघून तर वाटते हा नक्कीच काहीतरी प्लॅन करत असेल. मला सतर्क राहावं लागेल. आध्या मनातच बोलून पुढे काय करायचे त्यावर विचार करू लागली. वेळ संध्याकाळ, चांदगड, केशव सिरकेचा वाडा. सम्राट हर्षल काकासमोर बसून होते. आता तरी काका सांगतील अशी अपेक्षा होती, पण ते तर कसल्याशा विचारात हरवले होते. काका, सम्राटने आवाज दिले तसे काका दचकून त्याला बघू लागले. तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात, काही प्रॉब्लेम आहे का? सम्राटने जरा आपुलकीने चौकशी केली. नाही, काही प्रॉब्लेम नाही. बस कुठून सुरुवात करू समजत नाही आहे. काका सुस्कारा सोडून बोलले. नेमके काय झाले होते काका की एवढा विचार करावा लागत आहे? आम्हाला सांगा प्लीज. आम्हाला काही कळले नाही तर कसे पुढे जाणार? आमच्या भावाला न्याय कसे मिळवून देणार? बरं एवढं तरी सांगा, विक्रमचा ॲक्सिडेंट प्लॅन होता का? सम्राट कासावीस होत बोलला. डोळे हलके पाणावले तर चेहऱ्यावर हतबलता साफ झळकत होती. विक्रमने एकट्याने कोणत्या कोणत्या संकटांशी सामना केले असावे विचार करून मन आतून जळू लागले. काका काही वेळ त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करू लागले. चला माझ्यासोबत. अचानक काका उभे झाले तसे सम्राट हर्षल गोंधळले. काका, सांगा तरी नेमकं काय सुरू आहे? आपण कुठे जात आहोत? त्यांच्या मागे चालत सम्राट बोलला.
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिकडे गेल्यावर मिळून जातील. वळून त्याच्याकडे बघत काका बोलले. तसा सम्राट शांत झाला. काकाने गाडी काढायला सांगितले. काका ड्रायव्हर शेजारी तर सम्राट हर्षल मागे बसले. कोणीही कोणाशी बोलले नव्हते. बस त्यांच्या विचारात हरवलेले. काही वेळातच गाडी एका झोपडीवजा घरासमोर थांबली. गाडीचा दरवाजा उघडून काका खाली उतरले तसे सम्राट आणि हर्षल गोंधळले. इकडे काय आहे आणि इथे आमच्या प्रश्नाची उत्तरे कशी मिळणार? सम्राट गोंधळून हर्षलकडे बघू लागला. हर्षलने खांदे उडवत गाडीतून उतरायला खुणावले. दोघे खाली आले तसे काका पुढे पुढे चालू लागले. ए छोट्या, आई कुठे आहे तुझी? बाहेर अंगणात खेळत असलेल्या एका 4-5 वर्षाच्या मुलाला काकाने विचारले. तो मुलगा घाबरून सम्राट हर्षलकडे बघू लागला आणि रडतच आत निघून गेला. काही वेळातच एक 25-26 वर्षाची सुंदरशी मुलगी त्या छोट्या मुलाला कडेवर घेऊन बाहेर आली. समोरच्या माणसांना बघून ती जरा गोंधळलीच. काका तुम्ही? या आत या ना, बसा, ती मुलगी काकाकडे बघत बोलली. तसे काका आत गेले. त्यांच्या पाठोपाठ सम्राट हर्षल. 2 रूमांचे छोटेसे कौलारू घर, शेजारच्या मोकळ्या जागेत 2 रूमचा पायवा खोदलेला. कदाचित सरकारी स्कीमने घर मिळाले असावे. त्या मुलीने लगेच काकाला बसायला एक खुर्ची दिली तर सम्राट हर्षलला खाटेवर बसायचे खुणवून ती लगेच किचनमध्ये त्यांच्यासाठी पाणी आणायला गेली. काका आता तरी सांगा ना, आपण इथे का आलो आणि कोण आहे ही मुलगी? सम्राटने विचारले. तेव्हाच ती मुलगी एका ट्रेमध्ये पाण्याचे 3 ग्लास घेऊन आली. ही शर्वरी, काकाने ओळख करून दिली. तसे तिने हसतच हात जोडले. आणि सरू हे आहेत डॉक्टर साहेबांचे भाऊ, कोल्हापूरवरून आलेत. त्यांच्याविषयी माहिती घ्यायला आले, काका बोलले. तशी त्या मुलीचे डोळे मोठे झाले. डोळ्यात अश्रू जमा झाले. तोंडावर हात ठेवून ती रडायलाच लागली. तिचे रडणे बघून तिचा छोटा मुलगाही रडू लागला. तर सम्राट हर्षल मात्र गोंधळले. दोघांनी काकांना पाहिले तर ते शांतपणे तिला बघत होते. सरू, शांत हो, काका तिला बोलले. तशी तिने पदराने डोळे पुसले आणि काकाकडे तर कधी सम्राट हर्षलकडे बघू लागले. काका, पण मी कशी? तुम्हाला तर माहीत आहे ना ते लोक कशी आहेत. त्यांना कळलं तर माझा छोटा मुलगा आहे, म्हातारे आई बाबा, त्यांनाही मलाच सांभाळायचे आहे. मला काही झाले तर त्यांचे कसे होणार? शर्वरी नाक ओढत हतबल स्वरात बोलली. माहीत आहे आणि तुला त्रासच होईल, पण तुझ्यासाठी डॉक्टर साहेबांनी खूप बलिदान दिले. निदान त्यांच्यासाठी तरी नाही म्हणू नकोस. तुझ्या पुढाकाराने त्यांना न्याय मिळेल. डॉक्टर साहेबांचे भाऊ अगदीच त्यांच्यासारखेच आहेत आणि हे तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तेव्हा काय झाले हे तुझ्यापेक्षा कोणीही नीट सांगू शकणार नाही. करशील ना यांना मदत? काका अपेक्षेने तिच्याकडे बघू लागले. काही वेळ शर्वरी विचारात हरवली. तो काळ कशी विसरू शकणार होती ती? त्या लोकांनी तिच्यापुढे एका हसत्या खेळत्या परिवाराला उद्ध्वस्त केले होते. ती तर कशी तरी जिवंत राहिली, पण तिला मदत करणाऱ्याला जीवानीशी जावं लागले होते आणि आताही ती तिचाच विचार करत होती. हे बघा ताई, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. आम्ही हमी देतो. तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीच्या संरक्षणाची जबाबदारी आमची. आता तरी आम्हाला सगळं सांगणार ना? सम्राट तिला आश्वस्त करत बोलला. तसेच शर्वरी त्याच्याकडे बघतच राहिली. त्याच्यामध्ये तिला एका क्षणासाठी प्रयागच दिसू लागला. डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. गोरा भरारा तो, चेहऱ्यावर वेगळेच तेज, डोळ्यावर स्पेक्ट, ओठावर त्याचे नेहमीचे सुंदर हसू. कुठल्याही संकटांना सामोरे जाणारा, स्वतःच्या पहिले दुसऱ्याचा विचार करणारा, चांदगडच्या लोकांसाठी जणू देवदूत. कधीही कोणालाही गरज असो नेहमी त्यांच्या समस्या सोडवायला तत्पर असायचा. असा तो धाडशी, करुणेने भरलेला प्रयाग गायकवाड उर्फ विक्रम मोहिते पाटील. मी मदत करेन दादा, डॉक्टर साहेबांना नक्कीच न्याय मिळेल. डोळे पुसत शर्वरी काहीशी गालात हसत कातर स्वरात बोलली. तसे सम्राट हर्षल सावरून बसले. शर्वरी दरवाजाच्या शेजारी भिंतीला टेकून खाली बसली. ते बसताच तिचा मुलगा तिच्या शेजारी तिला खेटून बसला. तसे तिने त्याच्या भोवती हाताचा विळखा टाकले. सगळे कानात प्राण ओतून जणू तयार होते. एक शब्द एक क्षणही चुकवायचा नव्हता. हर्षलने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केले तर सम्राटने त्याचा मोबाईल सायलेंट केला.
त्यांना सध्या कुठलाच डिस्टर्ब नको हवा होता. साधारण 8-9 वर्षापूर्वी डॉक्टर प्रयाग साहेब चांदगडला आले. सुरुवातीला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब करायचे. ते खूप समजदार, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रेमाने आपुलकीने वागायचे. केशव काकाच्याच दुसऱ्या घरी रेंटने राहत होते. त्यांच्या प्रेमाने त्यांनी सगळ्यांची मने जिंकून घेतली. हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी कोणीही प्रयाग सरांकडे जायचे. खूप गर्दी असायची त्यांच्या ओपीडीला. शर्वरी जुने दिवस आठवत ओठावर स्माईल घेऊन प्रयागविषयी सांगू लागली. तर भावाविषयी एवढ्या वर्षाने ऐकून सम्राटच्या ओठावर हसू तर डोळ्यात पाणी जमा झाले होते. तरुण मुलीच्या तर गळ्यातील ताईत बनले होते. एवढे हँडसम ते आणि सगळ्यांशी प्रेमाने बोलायचे. साहजिकच सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी आकर्षण होते. काहीही प्रॉब्लेम नसताना कुठलेही निमित्त साधून कॉलेजच्या मुली साहेबांना बघायला त्यांच्या ओपीडीमध्ये जायच्या. त्यांनी नाडी तपासायला जरी हात लावले तरी मुली हवेवर. त्यांच्यातीलच मीही होते. शर्वरी बोलली तसे एवढ्या वेळचे हसत ऐकणारे अचानक सिरियस झाले. सम्राट हर्षल तर शॉक होत पहिले तिच्या लहानग्या मुलाला बघू लागले, जो घाबरून टकामका त्यांनाच बघत होता. त्यांच्या मनात नको ते विचार चमकून गेले. त्यासरशी सम्राटने आवंडा गिळला तर शर्वरीने ओशाडून नजर चुकवली. पण शर्वरीच्या आवाजाने दोघांनी भानावर येत सुस्कारा सोडले. पण त्यांचे स्थान खूप मोठे, अनमोल असते. आम्ही त्यांच्या शेजारी बसू शकू एवढीही लायकी नाही आमची. प्रयाग साहेब म्हणजे आमच्यासाठी एक चमकणारा कोहिनूर हिरा, आकाशातील तेजस्वी चंद्र ज्याला फक्त दुरून बघू शकतो, शर्वरी बोलली. त्यांच्या स्वभावाने हळूहळू त्याने सगळ्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले होते. काही अडचणी आल्या सगळे पहिले डॉक्टर साहेबांकडे धाव घ्यायचे. अशातच आध्या वहिनीची फॅमिली चांदगडला राहायला आली आणि त्या डॉक्टर साहेबांच्या अर्धांगिनी झाल्या. त्याही अगदीच मन मिळावू रात्री बेरात्री कधीही डॉक्टर साहेबांकडे प्रॉब्लेम घेऊन जा. पण त्यांनी कधीही नाराजी दाखवले नाही. उलट त्यांच्या सपोर्टमुळे डॉक्टर साहेब आणखी पुढे गेले. त्यांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल सोबतच स्वतःची क्लिनिक उभी केले. हळूहळू प्रगती होऊ लागली त्यांची. एक दिवस कुठून तरी एका छोट्या मुलाला सोबत घेऊन आले आणि त्या माऊलीने म्हणजे वहिनीने त्या मुलाला आपलेसे केले. असेच एक एक करून अशा अनाथ मुलांची संख्या वाढू लागली. त्यांचे छोटेसे घर आता सगळ्यांसाठी अपुरे पडू लागले. छोटासा अनाथ आश्रम उघडले त्यांनी आणि डॉक्टर साहेब सगळ्या अनाथांचे कैवारी बनले. त्यांचे बाबा बनले, त्यांची आई बनले. अगदीच कमी वेळात खूप प्रसिद्ध झाले आणि छोट्या आश्रमाचे रूपांतर या मोठ्या आशियानामध्ये झाले. दोघांचे अगदी सुखी कुटुंब, कोणालाही हेवा वाटावे असे. शर्वरी जणू तल्लीन झाली होती. प्रयागच्या भूतकाळात सम्राटच्या डोळ्यापुढेही तसेच दृश्य तरळत होते. आध्या आणि प्रयागची पहिली भेट, त्यांचे प्रेम, त्यांचे लग्न, त्यांचा छोटासा सुखी संसार, त्यांचा आशियाना, सगळं. पण तरीही ओठावर हसू होते त्याच्या. पण त्यांच्या सुखाला नजर लागली ती आम्हा गावकऱ्यांची, किंवा माझी म्हणाले तरी चालेल. शर्वरी बोलता बोलता शांत झाली. आवाज कातर झाला तर डोळ्यातून अश्रूही वाहू लागले आणि सम्राट वास्तवात आला. म्हणजे तो काही बोलेल त्याआधीच हर्षलने विचारले तसे शर्वरीने आवंडा गिळून त्यांना पाहिले. डोळे पुसून ती काही वेळ शांत बसली. नजर तिच्या मुलाकडे गेली तर तो कथा ऐकून झोपी गेला होता. 1 मिनिट हा साहेब, मी याला झोपवते, बोलून शर्वरीने त्याला उचलून घेत खालीच एक गोधडी अंतरू लागली. ताई, तुम्ही त्याला इथे बेडवर झोपवा ना. सम्राटला दयाच आली. एकतर घरात एकच खाट, त्यावर सम्राट हर्षल बसलेले. तुम्ही बसा दादासाहेब, सवय आहे त्याला खाली झोपायची. गोधडी खाली अंतरून तिने मुलाला तिथे झोपवले. काका, चहा नाश्ता काही? ओशाडून शर्वरीने विचारले. नको बाळा, आम्ही चहा नाश्ता करूनच आलो, तू पुढे सांग, काका बोलले. तसे शर्वरी परत दरवाजाजवळ जाऊन बसली. मी तेव्हा 20 वर्षाची असेल. घरची परिस्थिती थोडी हालाकीची, म्हणून डॉक्टर साहेबांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये मला काम दिले. सगळं कसं छान सुरू होते. हातात पैसे येऊ लागले, घरची परिस्थिती सुधारू लागली. आई बाबा घरच्या शेतीतच राबायचे. अशातच एक दिवस ती लोक आली. जवळपास 8-10 गाड्या होत्या त्यांच्या. 2-2 माणसांचे गट पाडून ते सगळ्या शेतकऱ्यांचे शेतजमिनीचे निरीक्षण करू लागले. आम्हा गावकऱ्यांना काही कळलेच नाही. भूतकाळ. ओ साहेब, कोण आहात तुम्ही आणि आमच्या जमिनीचे मोजमाप का करत आहात तुम्ही? एका शेतकऱ्याने विचारले. गेल्या 3-4 दिवसापासून त्यांचे काम सुरू होते. आम्हाला आमचे काम करू द्या, वरून ऑर्डर आली आहे. तो अधिकारी बोलून त्यांचे काम करू लागला. वरून ऑर्डर?
कशाची? कोणी दिले? दुसऱ्याने विचारले. आता तर आसपासच्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरू लागला. त्यांचा रोष बघून एक अधिकारी पुढे आला. हे बघा, शांत व्हा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील, तो अधिकारी बोलला. तेव्हाच पांढरा सदरा पैजामा घालून एक व्यक्ती तिथे आला. त्याला बघताच सगळे आश्चर्यचकित झाले. आमदार अमितराव घाडगेळ? एक व्यक्ती पुटपुटला. नमस्कार मंडळी. हात जोडून अमितरावांनी जराशी गालात हसत सगळ्या गावकऱ्यांवर नजर टाकली. आमदार साहेब, हे सगळं काय आहे? आमच्या जमिनीचे मोजमाप का करवून घेत आहात तुम्ही? एका व्यक्तीने जरा चिडून विचारले. तसे एक एक करून सगळे शेतकरी त्यांना जाब विचारू लागले. तर राजकारणी अमितराव गालात हसत डोकं शांत ठेवून सगळ्यांना बघू लागले. शांती शांती. अमितराव दोन्ही हात वर करून जरा मोठ्याने बोलले. तसे सगळे शांत झाले. हे बघा, गेल्या 3 दिवसापासून जमिनीचे परीक्षण सुरू आहे. परीक्षणात असे आढळून आले की या जमिनीचे पीक देण्याची क्षमता ढासळली आहे. तुमच्या रासायनिक खताच्या अतिवापराने जमीन नापीक होत आहे आणि हळूहळू तुमच्या शेतीतून तुम्हाला काहीही उत्पन्न मिळणार नाही. अमितराव सगळ्यांकडे बघत बोलले. काहीही काय बोलताय आमदार साहेब? आमच्या जमिनी अजूनही उपजाऊ आहेत. भरघोस पीक येतो आमच्या जमिनीतून, एक शेतकरी जरा गर्वाने बोलला. तसे अमितरावांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन गडद झाले. अच्छा, मग मला सांगा, मागच्या वर्षी या शेतीतून किती उत्पन्न आले? अमितराव त्यांच्याकडे रोखून बघू लागले. एकरी 70,000, तो जरा हसत बोलला. आणि त्याच्या आदल्या वर्षी? अमितराव हाताची घडी घालून त्यांच्याकडे बघू लागले. एकरी 90,000, त्या शेतकऱ्याने जरा नाराजी सांगितले. आणि अमितरावांच्या चेहऱ्यावर विजयी हसू फुलले. अच्छा, म्हणजे 20,000 आणि कमी, असेच 20,000 दरवर्षी कमी होऊ लागले तर काय करणार तुम्ही? म्हणजे लागतपेक्षा उत्पन्न कमी असेल तर नुकसान तुमचेच नाही का? आमदार अमितराव बोलले. तसे सगळे गोंधळून त्यांना बघू लागले. तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण मग आम्ही काय करावे आमदार साहेब? आमची पिढीजात जमीन आहे ही. कितीतरी पिढ्यांनी यात कस काढले. आमच्या पोटाची भाकर आहे ही. असेच कमी उत्पन्न यायला लागले तर आम्ही कर्जबाजारी होऊन जाऊ. यावर काहीतरी उपाय सुचवा आमदार साहेब. आता तुम्हीच काय ते तुमच्या जनतेसाठी काहीतरी करू शकता. शेतकरी आता मात्र घाबरून हात जोडून आमदार साहेबाला विनवणी करू लागले. आणि हेच हवे होते अमितरावाला. त्यांनी शेजारी उभ्या अधिकाऱ्याकडे बघून विजयी स्मित केले. क्रमशः, सादर कथा काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. कृपया सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.